आपला महाराष्ट्र आपली बातमी पाहत रहा महाराष्ट्र रोजनामा। शाळेत शिक्षकांची पदे रिक्त, संतप्त पालकांनी शाळेला ठोकले कुलूप, पंचायत समितीसमोर केले आंदोलन। बुलढाणा जिल्ह्यातील रोहणा येथील घटना। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र रोजनामा। आता पाहूयात सविस्तर बातमी। खामगाव तालुक्यातील रोहणा येथील केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेत 2 शिक्षकांची पदे अनेक दिवसांपासून रिक्त असल्याने संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकत पंचायत समितीसमोर जोरदार आंदोलन केले। प्रशासनाने 8 दिवसात शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले आहे। मागणी पूर्ण न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा पालकांनी दिला आहे। रोहणा येथील केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेत गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षकांची 2 पदे रिक्त आहेत। शाळेत विद्यार्थ्यांची संख्या मोठी असताना केवळ 2 शिक्षकांवर संपूर्ण शाळेचा भार असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे। या संदर्भात पालक आणि ग्रामस्थांनी अनेक वेळा शिक्षण विभाग तसेच लोकप्रतिनिधींना निवेदने दिली, मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळाल्याने संतप्त पालकांनी सोमवारी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले। त्यानंतर विद्यार्थ्यांसह पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। पंचायत समितीच्या प्रांगणातच विद्यार्थ्यांची प्रतिकात्मक शाळा भरवत पालकांनी आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या। पालकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे, शिक्षकच नसतील तर विद्यार्थ्यांचे शिक्षण कसे होणार। अनेकदा विनंती करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही, त्यामुळे आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला। दरम्यान पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून 8 दिवसात रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिले, मात्र हे आश्वासन पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे। इंग्रजी अशाच आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।